कांता, नक्की काय झालंय मगाशी? तू आरडाओरडा करत का आलीस ते आधी सांग. तिला आधी घराच्या बाहेर काढा. तिला घराच्या बाहेर काढलं की मी सगळं सांगेन. सुवर्णा, जा वृंदाला घेऊन ये. हो. च्या ताटाखालचं मांजर असलेला महामूर्ख आणि नालायक माझा जो मुलगा आहे ना, तो देखील हे घर सोडून गेला ना, तरी मला तर परवा नाही आहे त्याची. माझ्याच घरात राहते आणि मलाच मारण्याची धमकी देते ही. आणि एवढं होऊन इथे सगळ्यांनाच तिचा पुळका आहे. वृंदा, वृंदा, मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. आजपर्यंत आईला अशी बोलण्याची कोणीही हिंमत दाखवली नाही, ती तू दाखवली. खरंच तू ना खूप भारी बाई आहे जा. मलाही तुझा खूप अभिमान वाटतो वृंदा. काय त्यावेळी मला घराबाहेर काढण्याचा प्रसंग आठवला. पण आता सासूबाईंनी शेवटचं अस्त्र बाहेर काढलं असून तू त्यांची माफी मागावीस किंवा तू घराच्या बाहेर पडावंस असा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. आणि मला माहिती आहे की ही बाई तुला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे बघ, काही झालं ना तरी तू आईची माफी मागायची नाही. आणि तुम्हाला घराच्या बाहेर पडायची वेळ आली तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर घराच्या बाहेर पडू. हे बघ वृंदा, मी तुला आत्ताच सांगतोय, आपल्याला हे घर सोडून जावं लागलं तरी चालेल, पण आईची माफी मागायची नाही. अरे हो, आठवलं, तुला सासरेबुवांनी बोलवलंय. प्राचीचं आणि तेजसचं लग्न व्हावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. मग होईल की तुमची इच्छा पूर्ण? आजवर मी कुणाकडे काही मागितलं नाही, कुणाला घाबरलोही नाही. पण परवाचं ते प्राची आणि पक्क्याचं प्रकरण झाल्यापासून खूप भीती वाटायला लागली. वृंदा, मी माझा वय, माझा मान हे सगळं बाजूला ठेवून हात जोडून तुला विनवणी करतो की या दोघांचं लग्न जुळवण्यासाठी तू सर्वतोपरी प्रयत्न कर. बाबा, हे काय करताय तुम्ही? आणि असं का बोलताय माझ्याशी? कारण प्राची आणि तेजसचं लग्न जुळवण्यासाठी आम्हा सगळ्यांची तूच एकमेव आशा आहेस. तिने जो गुन्हा केलाय ना, त्यासाठी खरं तर घरातल्या प्रत्येकाने येऊन एक एक कानाखाली वाजवली पाहिजे हिच्या. मी या सगळ्यासाठी नेहमी आईला दोष द्यायचे, पण मी तुझी बाजू घेतली याची चांगलीच परतफेड केलीस तू. वृंदा, तुझ्या बाबतीत आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तू तसं बोलायला हवं होतंस. त्याचा राग प्राचीवर कशाला काढलास? या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन या थराला जातील याची मला काहीच कल्पना नव्हती, म्हणून मी गप्प बसले. तरी तुझं चुकलंय वृंदा. हा, चुकलंय ना, मग द्या तिला आता शिक्षा. आलं रे बाबा, आलं. घोर कलियुग आलेला आहे. सासूला डावलून सुनेने घर काबीज केलं. अगं ए कार्टे, जन्माला घातली ना ग मी तुला. एकदा तरी थोबाड उचकटून माझ्या बाजूने बोल बापाशी. हो बाबा, वृंदाबाईंनी आईशी जे वागले ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. आणि या तिच्या फालतू वागण्याचा तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता जाब विचारा. हे जाब विचारणार, उलट यांना आनंदच झाला असेल. पाहुण्याच्या काठीने साप मेला तर तो बराच आहे ना, आनंदच होईल त्यांना. कोण कशाला काय बोलेल. अहो, आता असे नुसते घडी घालून उभे राहणार आहात का बघत? काही बोलणारात की नाही तिला? वृंदा, कांताशी तू जे काही मगाशी वागलीस ते अतिशय चुकीचं वागलेली आहेस. तू तिची माफी माग. तुला जर माफी मागायची नसेल ना, तर नेसत्या वस्त्रानिशी घरातनं चालायला लागतं. हे बघ कांता, घराबाहेर काढायची भाषा करायचं काही कारण नाहीये. सदानंदराव, आता फक्त मला बोलू द्या.
तुला माझे पाय धरून माफी मागावी लागेल, नाहीतर आत्ताच्या आत्ता या घरातनं चालती हो. आई मी का मागायची माफी तुमची? तुम्ही माझ्या अंगावर आरडाओरडा केला, तुम्ही मला मारलं. या आधी सुद्धा तुम्ही मला मारलंय आणि घरातल्यांना सुद्धा. ह्यावेळी फक्त मी शाब्दिक विरोध केला तर त्याबद्दल मी लगेच माफी मागायची? हा कुठला न्याय आहे? हे बघ, हे माझं घर आहे. या कांता चोरगेचं इथे फक्त माझंच राज्य चालणार. तुला जर माझं ऐकायचं नसेल, माफी मागायची नसेल, तर या घरातून चालती हो. मी माफी मागणार नाही आणि ह्या घरातून बाहेरही जाणार नाही. आणि फक्त हे घर माझं आहे असं नुसतं म्हणून घर आपलं होत नाही ना. त्यासाठी झिजावं लागतं. आणि मी या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी झिजते. आणि तसं पाहिलं तर हे घर माझं आहे. आणि लिगलीच बोलायचं तर या घरासाठी लागलेला पैसा हा मला लागलेला लॉटरीतून आलेला आहे. त्यामुळे माझ्या लॉटरीचे पैसे तुम्ही परत द्या, आम्ही या घराबाहेर जाऊ. आणि आम्ही म्हणजे त्यात बाबा आणि प्राचीही आलेच. पण मला नाही यायचंय तुझ्या घरी. कारण तू माझ्याशी शत्रुत्व ठेवून वागतेस. कारण मी लक्ष्मीकांत भाऊजींना तेजसशी बोलताना ऐकलंय. आणि सुवर्णाताई असं म्हणत होती की वृंदा वहिनीच्या सांगण्याप्रमाणे तेजसला फोन करा. हे असं आहे, हिने काही सांगितलेलं नाहीये. सांग ना. हो, मी असं काहीही बोललेले नाहीये. आणि असंही माझ्या बोलण्याला कुठं काय महत्व असतं? मी तसंही काही बोलत असते. तुम्ही काही म्हणा, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. बाबा, मी स्वतः माझ्या कानांनी लक्ष्मीकांत भाऊजींना तेजसशी बोलताना ऐकलंय. वृंदा, प्राचीचं लग्न होईस्तोवर नाईलाज नका होईना. तुझ्या लॉटरीच्या पैशात घेतलेल्या या बंगल्यामध्ये राहण्याची परवानगी दे. बाबा अहो,
जावई बापू बोला. तुम्ही काय लक्ष्मीकांतला माझ्याकडे यायला मनाई केली आहे? नाही हो, कोण म्हणालं? मी दिलीये, मी कशाला नाकारू परवानगी. पाहिजे तर परत एकदा देते ना. कधी पाठवायचंय? ठीक आहे, आज रात्रीच पाठवा त्याला. हो हो, नक्की नक्की. बरं ठेवू. हा हा. हे फुकट्या, जा. तेजसरावांनी बोलवले तुला संध्याकाळी. हे बघ प्रसाद, वृंदा कांताशी जे काय वागली आहे त्याचं मला काही वाटत नाही, पण तिच्या मनामध्ये प्राचीबद्दलची शत्रुत्वाची भावना आहे ना, त्याचं मला खूप वाईट वाटतंय. हे बघा बाबा, वृंदा नक्कीच वाईट नाहीये आणि तिने जे काही केलंय ते नक्कीच चांगल्या हेतूने केलंय एवढं मला माहिती. अहो, त्या तेजसनी ना मला फोन केला होता आणि मी लक्ष्मीकांतला का पाठवत नाही याच्यासाठी मला जाब विचारला. अहो, मग तू काय केलंस? काय करणार, नाईलाजाने का होईना पण लक्ष्मीकांतला दिली मी परवानगी. आपल्या हातात काही राहिलंय का या घरात आता? मुलगा बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय. उद्या जर हिचं लग्न मोडलं ना तर हिला द्या स्त्री आधार केंद्रात पाठवून आणि आपण जाऊया वृद्धाश्रमात. नाहीतर ते दुकान तरी विकून टाका. दुकान ऑलरेडी प्रसादच्या हॉटेलसाठी गहाण ठेवलंय. बाबा, बाबा तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तुझ्यावर ताण नको म्हणून. सगळं मुलावर उधळलं. उद्या जर याच्या बायकोनी आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर कटोरी तरी देणार आहे का होती आपल्या हातात भीक मागण्यासाठी? अगं आई, असं काय बोलतेस तू? मग कसं बोलू? ते एकदा तू आणि तुझी बायको इकडे या आणि आम्हाला शिकवा. काय केलं सदानंदराव, काय केलं? वृंदा, मला बाबांच्या डोळ्यात कधीही पाणी बघायचं नाहीये. आई कशीही असली तरी तिला दुःख द्यायचं नाही आणि प्राचीला सतत आनंदात पाहायचं आहे. मलाही तेच हवंय प्रसाद. मग तू कर ना काहीतरी वृंदा. अरे, हे तू मला सांगायची सुद्धा गरज नाहीये. फक्त मला थोडा वेळ दे, म्हणजे तुला हवं ते सगळं मला तुला देता येईल. मला या कुटुंबाला सुखी बघायचंय प्रसाद, कारण हे कुटुंब माझं आहे. अगदी आईंना सुद्धा मला सुखच द्यायचंय, प्राचीचंही भलं करायचंय आणि म्हणूनच तर हे सगळं चाललंय ना. प्रसाद, प्लीज मला फक्त थोडा वेळ दे प्लीज. तुला वाटतं का आपल्याकडे वेळ आहे वृंदा? प्रसाद, आपल्याकडे वेळ नसतो, तो काढावा लागतो. आणि
आपल्या कुटुंबासाठी मी वेळ काढणार. प्रसाद, अरे सकाळपासून कोणीच काहीच खाल्लेलं नाहीये रे. मी पटकन काहीतरी खायला बनवते. मला भूक नाहीये वृंदा. प्रसाद, पण घरात बाकीचेही आहेत ना, आणि कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा. घरातली एक सून म्हणून मलाच पुढाकार घ्यायला हवा.